मित्रांनो, काशेगावचं जे हिंद केसरी मैदान आयोजित केलेलं आहे तर महाराष्ट्रातील नामांकित बैल आलेले आहेत. तर कोण कोणाबरोबर पळणार आहे, कोणाचे पैरे कोण आहेत हे विचारूया. चला, जसं काल सांगितलं आज तुम्हाला कळेल ह्या व्हिडिओत. मित्रांनो, प्रत्येक मोठ्या मैदानात एक चांगली कामगिरी करणारा लखन कोणावर पळतोय आज? फॉर्च्युनरची अख्खी गाडी पळते. फॉर्च्युनरमध्ये पळालेलं लखन आणि सर्जा पळणार आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, शिरंब्याच्या मैदानात एक नंबर केलेला भारत, आज भारत कोणावर पळतोय? आज भारत महाराष्ट्राच्या काळातला ताईत हां ज्या बैलाची खाती आहे हां असा द्वादश हिंद केसरी बकासूर आज बैल आहे. बक्कासूर आणि भारत सातत्यानं आत्ता बैल गुलालात आहे. हा बैलाचे सलग 3-1 नंबर झाले आता हां आणि चौथं मैदान डायरेक्ट बकासूर घातला. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. सगळ्यांच्या आपण म्हणून नजरा लागणार आता भारतवर, कथा पळतोय भारत. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, पुशेगावचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवणारी जोड सचिन आणि लक्षा आज एकत्र पळणार आहे. लक्षा पाहू शकताय. सासवडकरांचा बादल कुणावर पळतोय? वजीरवर पळतोय. कुठला वजीर? मित्रांनो, बारीक ड्रायव्हर आहेत आणि बारीक ड्रायव्हर आणि रायफल वेगळं समीकरण असतं. कुणावर पळतोय आज रायफल? आज रायफल आणि हारण्या डॉर्लीला भरपूर वेळा गाडी पळाली हो. आणि मातीच्या रानात चांगली पळते. रान म्हणलं मातीचं आहे आणि पाला पण आहे म्हणलं त्याला बैल मातीचा घातला पाहिजे. आणि अगोदर पळल्याचा अनुभव आहे एकत्र. आणि गाडी एकत्र पळाली आहे. फायनल बी घेतल्यात, 1 नंबर बी केल्यात. म्हणलं नवीन काय नको हे करायला, हां पळायची गाडी पळावावी. चालेल, ऑल द बेस्ट तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार शाकीर तात्या. नमस्कार. गेल्या वर्षीचा 1 नंबर. हा, यंदा कुठली बैल आणलेत? यंदा शंकर आहे, वजीर आहे, हां सम्राट आहे. पैरं सांगा, ह्याचा पैरा कोणावर आहे? याचा पायरा आपला साई बरोबर आहे, संतोष शेठच्या. बर, आणि अजून सांगा पैरा कुठल्या बैला? ते शंकर आणि सम्राट, ती घरचीच गाडी. शंकर आणि सम्राट. हो. बर, म्हणजे इथं गाड्या किती असणार आज? गाड्या 2च आपल्या. चालेल 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 चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. बैलाचं नाव? वजीर. कुणाबरोबर आज आहे? आज कालावड्याचा साहेब आहे. साहेब आहे. कुठं गुलाबात राहिलेला? गुलालात बैल आपला लासुण्यात मागच्या वर्षी 1 नंबर केला. हां ओळख जायला केला. आहे म्हणजे गुलालातला बैल. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. कुठला बैल आहे हा? शिराळाचा शाहीर. शिराळाचा शाहीर कोणाबरोबर पळतोय? आज कासेगावचा नाग आहे. कासेगावचा नाग आहे. चालेल, ऑल द बेस्ट. कुठली 2 बैल आहेत? ती पलीकडे सुंदर आणि अलीकडचा दुश्मन. कुठल्या गावचे आहेत? वही बोरगावातलीच. इथले आहेत जवळचे. घरचा साज पळणार आज. ह्याच्या अगोदर पळलाय? नाही, ही आत्ता आणलाय. हां 8 दिवस झाला आणून. पायऱ्याचं काही टेन्शन नाही, घरचा साज. घरचीच गाडी. अनेक मैदानात हिंद केसरी मैदानात गुलाल पात्र बैल. बलमा कोणावर आज? एमपीचा राजा. एमपीचा राजा मागच्या मैदानात गुलालात राहील अकलूजला. चालेल, चांगली गाडी पळेल मातीच्या रानाला. चल, ऑल द बेस्ट. मित्रांनो, आकाश राऊत यांचा शंभू कोणावर पळतोय आज? शंभू आज राजापूर कंदूरचा राजा, उर्मिलाताई आणि दादांचा राजा आणि शंभू पहिल्यांदाच पळते ना? पहिल्यांदा एकदा पळाली गाडी, फायनलला राहिली, पण राजाच्या पायाला लागल्यामुळं फायनलला आम्ही पळवली नाही गाडी. चालेल, चांगला पायरा आहे. शेवळ्याबांचा पाखऱ्या कोणावर पळतोय? कुमट्याचा वजीर आणि पळणार आहे पाखऱ्या. काय नाव आहे? फॉर्च्युनर. नावातच फॉर्च्युनर. फॉर्च्युनर नावातच आहे, एका दरवाजा फॉर्च्युनर आहे. बर, कुणावर पळतोय आज? तांबेकरांचा सुंदर आणि ह्याचं नाव फॉर्च्युनर आणि सुंदर पळतोय. हां, चालेल, ऑल द बेस्ट. थँक्यू. मित्रांनो, अनेक मैदाने गाजवलेला बैल साखरवाडीचा बावऱ्या कोणावर पळतोय? बावर देवावर. कुठला देवा? विदर्भातला. देवाभाई आणि बावऱ्या ह्याच्या अगोदर पळाली गाडी? पहिल्यांदाच आपण बोलावला. हो का? हा, पहिल्यांदाच येतोय. चालेल, मातीच्या रानाला नेहमी चांगला पळतोय बावऱ्या. 2 नंबर आहे. 2 नंबर आहे. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, करंडीकरांचा चिक्या कोणावर पळतोय? आज विठ्ठलांच्या चिक्यावर पळतो. चिक्या
ठीक आहे. चालेल, ऑल द बेस्ट. मागच्याच मैदानात गुलालात गाडी होती. हो. मित्रांनो, आत्ताच्या चालू सीझनला एक साज तयार झालेला आहे आणि चांगला पळतोय. दोन्ही एकदम मोठ्या मापाची बैल आहेत, बैजा आणि बनशा. आज एकत्र पळते. हो एकत्र. होय, किती मैदान एकत्र गाडी आहे? ही आजचा तिसरा अड्डा आहे. तिसरा अड्डा आहे. पहिला अड्ड्यात 3 नंबर झाला. हां, दुसऱ्या अड्ड्यात आम्ही कोळ्याला आमचा चिक्याचा ती सामना झाला. फायनल त्या गाडीने 1 नंबर केला. आम्ही चान्स दिला. मातीच्या रानाला चांगलं पळतो. आणि आता ह्यो तिसरा अड्डा आहे. चालेल, जुन्या बैलांची आठवण झाली आहे का नाही? हो. रंगवून तसे आणलेत. बैजा आणि बनशा पाहू शकता. बलवडीच्या मागच्याच मैदान बकासूर आणि बब्यानं 1 नंबर केला. चांगल्या प्रकारची जोडी पळालेली. त्यामुळं अचानक आता सगळ्यांचं लक्ष फोकस झालं की बाब्या कोणावर पळतोय, बाब्या कोणावर पळतोय. वेगळा शेवट सरचा. सर्जा आणि बाब्या पळतोय. ऑल द बेस्ट. मित्रांनो, ज्या बैलाची प्रतीक्षा संबंध देश बघत असतो, जगभरात त्याचे चाहते आहेत, असा बकासूर कोणावर पळणार आहे सांगितलं, भारत बरोबर पळणार आहे. मित्रांनो, मथुर कोणाबरोबर पळणार आहे, बरीचशी चर्चा आहे ह्या पैराविषयी. आत्ताच जे नियोजन करतात त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं मल्हार बरोबर पळणार आहे. संतोष तोडकर यांचा मल्हार आणि मथुर पळणार आहे. मित्रांनो, पिरंगूट मुळशी येथील शिवाय कोणावर पळतोय? जीवन ड्रायव्हर सुंदर आणि शिवाय पळतोय. चालेल, ऑल द बेस्ट. बैलाचं नाव नाच्या. कुठला आहे नाचा सांगा? मुळशीकरांचा. मुळशीकरांचा नाचा कोणावर पळतोय? बबूचा राजा. राजा आणि नाचा. चालेल, ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, सदाशिवनगरमध्ये जे मैदान झालेलं त्यामध्ये 1 नंबरचा मानकरी सुंदर कोणावर पळतोय? बादल आणि सुंदर पळणार आहे. तो बैल रोमन कोणावर पळतोय? आपला घरचा सरजा दादाबर. मित्रांनो, अशा पद्धतीनं पैर आहेत. काय बैल अजून याला सुरुवात झालेली आहे. तर मला सांगा कोणाचा पैरा चांगला आहे. धन्यवाद.